नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न त्यातला स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या 6 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 6 एप्रिल रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? तर तो आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 6 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस आहे आणि हा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केला आहे आणि या दिवशी क्रीडेद्वारे शांतता आणि विकासाचा संदेश दिला जातो. त्या व्यतिरिक्त 6 एप्रिलला काय झाले होते, तर भारतीय जनता पक्षाची BJPची स्थापना 6 एप्रिल 1980ला झाली होती आणि अटल बिहारी वाजपेयी हे BJPचे पहिले अध्यक्ष होते. तसंच 6 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा कायदा तोडला होता. या घटनेनंतर सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली होती. हे 2 पॉइंट जे आहेत ते तुम्ही ॲज अ GS लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न दुसरा, जुआंग जमातीतील 16 वर्षांच्या मुलीने कोणत्या सामाजिक प्रथेविरुद्ध जनजागृती केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, बालविवाह. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जुआंग जमात ही ओडिशाच्या विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांपैकी म्हणजे पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप म्हणजे PVTG या गटातील एक आहे आणि ओडिशात एकूण 62 आदिवासी जमाती आहेत आणि त्यातील 13 जमाती PVTG म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांची भाषा ॲस्ट्रो एशियाटिक म्हणजे मुंडा भाषा कुटुंबातील आहे. जुआंग जमात कुठली आहे? तर ओडिशातली आहे, असाही प्रश्न येऊ शकतो. संपूर्ण प्रश्नच लक्षात ठेवा. पुढील प्रश्न तिसरा, मिशन मित्र भारतातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, लेह लडाख येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इस्रोने मिशन मित्र सुरू केले, हा पॉइंट महत्त्वाचा आहे. मिशन मित्र लडाखमधील लेह येथे समुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंचावरती आयोजित केलं गेलं होतं. हे मिशन 2 एप्रिल ते 9 एप्रिल या काळात होईल आणि मिशन मित्र गगनयान कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि या मिशनमध्ये अंतराळवीरांची निर्णय क्षमता आणि मानसिक स्थैर्य तपासलं जातं. इंडियन एअरफोर्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ एअरस्पेस मेडिसिन सोबत हा प्रकल्प राबवला जातो. पुढील प्रश्न चौथा, पायल नागने कोणत्या खेळात कंपाऊंड महिला गटामध्ये सुवर्णपदक जिंकलं? तर ते पर्याय क्रमांक D, तिरंदाजीमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पायल नाग ही ओडिशाची एक प्रेरणादायी पॅरा तिरंदाज आहे आणि ती जवळजवळ फक्त 18 वर्षांची आहे. तिने वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीजमध्ये सुवर्णपदक जिंकून एक छाप पाडलेली आहे. ही स्पर्धा थायलंड येथे झाली. फायनल्समध्ये पायलने वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक पदक विजेती शीतल देवीला 139-136 ने हरवलंय आणि जगात पायल नाग ही पहिली अशी तिरंदाज आहे जिने हातपाय नसतानाही एवढं मोठं यश मिळवलेलं आहे. भारताने एकूण 16 पदकं मिळवली या दरम्यान. त्यामधली 7 सुवर्ण आहेत, 5 रौप्य आहेत आणि 4 कांस्य आहेत. पुढील प्रश्न पाचवा, उत्तर भारतातील पहिला ग्लास ब्रिज कुठे बांधण्यात येणार आहे? तर तो नांगल येथे. पर्याय क्रमांक B बरोबर आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. उत्तर भारतातील पहिला ग्लास ब्रिज पंजाबच्या नांगलमध्ये उभारला जाणार आहे. हा ब्रिज नांगल लेकवरती
शिवालिक पार्क परिसरात असणार आहे. भगवंत सिंग मान यांनी या प्रकल्पाची घोषणा केली आणि ग्लास ब्रिजसाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे आणि पर्यटन वाढवण्यासाठी हा ब्रिज खास आकर्षण ठरेल असं म्हटलं जातं. नांगल विकासासाठी 75 कोटींचं पॅकेज देखील जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामधीलच हा एक प्रकल्प आहे. पुढील प्रश्न 6वा. CAQM मुख्यतः कोणत्या प्रदेशातील वायू प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कार्य करते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दिल्ली, NCR व आसपासची राज्य. महत्वाचे पॉइंट्स पहा. कमिशन ऑफ एअर क्वालिटी मॅनेजमेंट हा त्याचा फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ही संस्था वायू प्रदूषण कमी करण्यासाठी खास तयार झालेली आहे. 2021 मध्ये खास कायदा करून CAQM स्थापन झाली. दिल्ली, NCR आणि आसपासच्या राज्यांमधील वायू प्रदूषणावरती ही संस्था लक्ष ठेवते आणि पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांशी CAQM नेहमी समन्वय करते आहे आणि CAQMचा उद्देश आहे आदेश कायदेशीरदृष्ट्या पाळावेच लागतात आणि कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट अंतर्गत ATFची 128वी बैठक दिल्ली NCR मधील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आली. हा लेटेस्ट पॉइंट आहे, शेवटचा पॉइंट. 128वी बैठक झाली आहे सध्या. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा. DGCA म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे नवीन महासंचालक चीफ म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वीर विक्रम यादव यांची. महत्वाचे पॉइंट्स पहा. वीर विक्रम यादव यांची DGCAचे महासंचालक म्हणून नियुक्ती झाली. ते 1996 बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि ओडिशा कॅडरमध्ये काम करत होते. यापूर्वी यादव यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी फैयाज अहमद किदवाई यांची जागा घेतली आहे आणि ही नियुक्ती 31 मार्च 2026 रोजी जाहीर झाली. DGCA समोर आता उड्डाण विलंब आणि सुरक्षा लेखापरीक्षण यांसारखी मोठी आव्हाने आहेत. पुढील प्रश्न 8वा. नमो ड्रोन दीदी योजना कोणत्या प्रकारची योजना आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केंद्र क्षेत्र म्हणजे सेंट्रल सेक्टर योजना आहे ही. महत्वाचे पॉइंट्स पहा. नमो ड्रोन दीदी योजना ही केंद्र सरकारची योजना खास महिलांसाठी आहे. या योजनेमध्ये सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे SHGs मधल्या महिलांना ड्रोन पायलट बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. दीनदयाल अंत्योदय योजना आणि नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन या अंतर्गत ही योजना चालते आहे आणि मुख्य उद्देश म्हणजे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान विशेषतः ड्रोनचा वापर वाढवायचा आहे सरकारला आणि कर्नाटक या ड्रोन प्रशिक्षणामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 9वा. सर्वेश कुशारे यांनी इंडियन ओपन जम्प्स 2026 मध्ये कोणते पदक जिंकले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुवर्ण पदक जिंकले यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. इंडियन ओपन जम्प्स 2026 ही बेंगळुरूमध्ये झाली आहे. सर्वेश कुमार यांनी उंच उडीत 2.16 मीटर उडी मारून प्रथम क्रमांक पटकावला. ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात. आणि निशाद कुमार यांनी 2.10 मीटर मारून 5वे स्थान मिळवलं आणि पुरुष ट्रिपल जम्पमध्ये अब्दुल्ला अबू बॅकर यांनी 16.83 मीटर सह पहिलं स्थान मिळवले. हे 2 पॉइंट देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 10वा. साखर उत्पादनात भारतात कोणते राज्य अव्वल ठरलंय सध्या? तर ते आपलं राज्य पर्याय क्रमांक बी बरोबर आहे, महाराष्ट्र. महत्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र भारतात साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकावरती आहे आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात
केली जाते. महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांची संख्या मोठी आहे आणि साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेश राज्याला मागे टाकले आहे. प्रश्न क्रमांक 11. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतातील प्रमुख बंदरांनी किती मालवाहतूक म्हणजे कार्गोज हाताळले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 915 दशलक्ष टन इतके. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 2025-26 मध्ये भारतातील प्रमुख बंदरांनी 915 दशलक्ष टन मालवाहतूक केली, जे वार्षिक लक्ष्यापेक्षा जास्त आहे आणि ती 60% पेक्षा अधिक वाढ दर्शविते. ही माहिती मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज कडून मिळाली आणि दीनदयाल बंदर सर्वाधिक कामगिरी करणारं बंदर ठरलंय, हे पहिल्या क्रमांकाचं आहे. पारादीप पोर्ट ऑथॉरिटी दुसऱ्या क्रमांकाचं आहे आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी हे तिसऱ्या क्रमांकावरती आहे. आणि सर्बानंद सोनोवाल यांनी या यशासाठी बंदर क्षेत्राचं कौतुक देखील केलेलं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12 आणि आजचा शेवटचा प्रश्न आपला. मेजर लीग क्रिकेट MLC मध्ये खेळणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रविचंद्रन अश्विन असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. रविचंद्रन अश्विन यांनी MLC मध्ये खेळणारा हा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. तो सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न संघामध्ये 2026 हंगामासाठी खेळणार आहे. आणि मेजर लीग क्रिकेट MLC ही अमेरिकेतील T20 क्रिकेट लीग आहे. अश्विनने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळजवळ 287 सामने खेळलेत आणि 765 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत. भारताच्या टेस्ट क्रिकेटमध्ये अश्विन हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे आणि पहिल्या स्थानावरती अनिल कुंबळे हे आहेत. ठीक आहे, हा पॉइंट लक्षात ठेवा शेवटचा. तर आजचे आपले 6 एप्रिल 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू.